आज काय बनवू? पालक परी पराठा. ओके. तर इथे मिक्सरच्या जारमध्ये मी 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरवी मिरची घेतली आहे. त्यानंतर इथे पालक घेतली आहे, स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे. तर मी इथे एक पालकची जोडी घेतली होती, त्यामध्ये थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं अजवाईन घेतलं आहे आणि आपल्याला कणिक काही याचं प्रमाण नसते, जेवढं आपली प्युरी आहे त्यामध्ये ॲडजस्ट होईल एवढी आपल्याला कणिक इथे ॲड करून घ्यायची आहे आणि एक छान गोळा असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याला रेस्ट करायला एक 15 मिनटं ठेवायचं आहे. आपण साईडला आता त्याची स्टफिंगची तयारी करून घेऊया. तर मी इथे पनीर घेतलेलं आहे, त्याला छान असं स्क्रम्बल करून घेतलेलं आहे हाताने. तुम्ही फ्रेश पनीर पण घेऊ शकता किंवा वेळेवर तुम्ही दूध फाडून त्याचं पनीर बनवू शकता. त्यानंतर मी इथे बारीक चॉप केलेला कांदा ॲड केलेला आहे. 2 मीडियम साईजचे मी इथे पोटॅटो बॉईल करून घेतले आहे, ते देखील ॲड करून घेतले आहे. तुम्हाला आलू नसेल टाकायचं तर तुम्ही फक्त पनीर आणि कांद्याचं स्टफिंग पण बनवू शकता. त्यानंतर इथे मी फक्त ब्लॅक पेपर पावडर टाकला 1 चम्मच आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर आता आपलं जे डो आपण बनवून ठेवलं होतं त्याला आपण थोडंसं घ्यायचं आहे आणि चपाती छान गोल अशी लाटून घ्यायची आहे. तर जी स्टफिंग आपण बनवून ठेवली होती ती इथे मध्ये आपल्याला ठेवायची आहे, कारण हा मी इथं स्क्वेअर बनवून दाखवत आहे तुम्हाला. मी 2च केले होते स्क्वेअर पराठे. त्यानंतर मी सगळे गोलच असे लाटले होते, मला गोल जास्त चांगले वाटतात. त्यानंतर आपल्याला स्टफिंग अशी मध्ये ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि स्क्वेअर यानेच लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे लाटताना थोडं हलक्या हाताने लाटायचं आहे. तर इथे आपल्याला पराठा फाटण्याची शक्यता असते जर आपण जास्त जोरात लाटलं तर. त्यानंतर आपल्याला याला दोन्ही साईडने तेल लावून छान क्रिस्पी असं शेकून घ्यायचं आहे. तर हे पराठे खूप छान टेस्टी वाटतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पनीरचं जे स्टफिंग आहे ते खूप छान वाटते यामध्ये. तर अशा प्रकारे मी इथे याला शेकून घेतलेलं आहे. तर तुम्ही या पनीरच्या स्टफिंगमध्ये ग्रीन चिली पण ॲड करू शकता, पण मग माझी मुलं खात नाही म्हणून मी ग्रीन चिली इथे स्किप केली होती. त्यानंतर तुम्ही तूप लावून पण किंवा बटर लावून पण हे पराठे शेकू शकता. तर आपल्याला कमी गॅसवर छान मीडियम गॅसवर हे छान शेकून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आता आपला पराठा रेडी आहे. मी आता इथे गोल पराठा असा लाटून दाखवत आहे. तर इथे मी 2 छोटे छोटे साईजचे असे बॉल करून घेतले होते, त्याला रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टफिंग एका चपातीवर ठेवून दुसऱ्या चपातीने त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर पराठे लाटताना नेहमी आपल्याला थोडं हलक्या हाताने लाटायचं आहे, म्हणजे स्टफिंग पण बाहेर येणार नाही आणि पराठे पण फुटणार नाही. तर अशा प्रकारे मी सगळे काठाने पहिले आपल्याला सुरुवात करायची आहे लाटताना. तर अशा प्रकारे मी पराठे लाटून घेतले आहे. त्यानंतर आपण इथे शेकून घेणार आहे. तर हे पराठे खूप छान टेस्टी होतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप हेल्दी आहे, मुलांना द्यायसाठी खूप छान आहे, टिफिनसाठी पण खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे रेडी करून घेतलेले आहे आणि आपले जे स्टफिंग आहे ते पूर्णपणे स्प्रेड झालेलं आहे. मी इथे एक पराठा तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर वीर आणि निम्मीला तर खूप आवडले होते, त्यांनी खूप एन्जॉय केला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.